नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर या आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल हॉस्पिटलचा. त्यानंतरनं मी पार्लरला आले होते हॉस्पिटलनंतरनं. तर आता त्या पुढचा ब्लॉग आपला कंटिन्यू होत आहे. तर मी खूप दिवसांपासून विचार करत होते की मला एखादा छान हेअर कट करायचा आहे आणि केस पण वाढले होते चांगले. माझ्या तेच डोक्यात होतं की चांगली लेंथ झाली ना की छान एखादा हेअर कट होईल. आणि प्रेग्नेन्सीमध्ये काळजी अजिबात घेता नाही आली मला केसांची, आणि इतके जास्त केस खराब झाले होते ना बापरे. आत्ता हेअर कट करायला आले तर अगोदर वॉश केले केस आणि त्यानंतरनं कट करायला घेतले, कारण ते बोलले खूप डॅमेज झाले आहेत हेअर्स, व्यवस्थित हेअर कट काय होणार नाही. त्यामुळे मग मी अगोदर हेअर वॉश केला आणि आत्ता हेअर कट करत आहे. तर आता मी नगरमधलंच हे पार्लर आहे वेलवेट म्हणून, तर युनिसेक्स पार्लर आहे ते. मला म्हणजे एकदम छान वाटलं हे पार्लर. आता पुढे तुम्ही हेअर कट तर बघसालच की किती छान केलेलं आहे त्यांनी, एकदम मस्त केलेलं आहे. तर चला तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता पार्लरचं काम झालं की मला डीमार्टला पण जायचं आहे, थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर चला तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला ना तर नक्की करून घ्या, की जेणेकरून यापुढचे येणारे जे ही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आता मी जेव्हा त्यांच्याकडे हेअरकटसाठी गेले ना तर मी त्यांना विचारलं की माझ्या लेंथला आणि फेसला कोणता हेअरकट सूट होईल. तर त्यांनी मला लेअर कट सांगितला. आणि माझ्या केसांचं कसं आहे ना की कर्ली हेअर्स कोणता पण कट केला ना की ते खालच्या बाजूने असे कर्ली होतात. आणि या अगोदर मी भरपूर वेळेस स्टेप कट केलेला आहे, पण स्टेप कटने काय होतं ना की केस लवकर वाढत नाहीत. त्यामुळे म्हटलं की आता स्टेप कट नकोच, लेअर कट करूयात. आणि स्टेप कटमध्ये आणि लेअरमध्ये एवढाही काही फरक नाही आहे. लेअर कट कसं ना असे स्ट्रेट केस असतील ना तर त्याला छान होतो, आणि स्टेप कटला कर्ली केस असतील तर छान होतो. पण माझे कसे आता थोडेसे म्हणजे अगोदर भरपूर कर्ली होते, पण मी जे हेअर ऑइल वापरते ना माझं जे घरगुती आहे तर त्यामुळे माझे केस बऱ्यापैकी सरळ झालेत. जर तुम्हाला पण ते हेअर ऑइलची रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण हे तेल लावल्यापासून ना माझी इतकी छान लेंथ झाली ना केसांची. मला माझ्या भरपूर फ्रेंड्स विचारतात की तू नेमकं केसांना काय केलं आहे की अचानक तुझे केस एवढे वाढलेत. तर तेच हेअर ऑइल वापरते मी या चॅनलवरती आपली ऑलरेडी ती रेसिपी पण शेअर केलेली आहे. आणि जरी पण तुम्हाला परत बघायची असेल ना तर मी व्यवस्थित परत एखादा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करेल, कारण रिझल्ट एकच नंबर आहे. काय आपल्याला पॅराशूट ऑइलपासूनच जे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. डिटेल्समध्ये जर तुम्हाला हवं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि किंवा जर तुम्हाला हे हेअर ऑइल बनवून जर कुठे पार्सल करायचं असेल ना तर तेही मी करू शकते. तर हे बघू शकता की आता माझ्या जवळपास म्हणजे हेअर कट झालेला आहे, ते आता व्यवस्थित शेप देत आहेत केसांना. आणि आता फायनल लुक बघू शकता, कसले छान हेअर्स झालेले आहेत माझे. मी तर इतकी खुश झाले होते ना असा हेअर कट बघून, कारण काय होतं ना की जेव्हा आपण हेअर कट करतो ना तर तेव्हा आपला लुकच चेंज होऊन जातो पूर्णपणे. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्हाला दिसतच असेल की मी किती जास्त खुश आहे, कारण जास्त केस पण गेले नाहीत त्या मानाने माझे. आणि तसं बघितलं तर खालच्या बाजूने एकदम पातळ केस होते, फक्त लेंथच तेवढी मिडलला जी लेंथ असते ना तीच वाढलेली होती, साईडचे केस काही तेवढे वाढलेले नव्हते. आणि तेवढ्या लेंथमध्ये त्यांनी खूप छान हेअर कट केलेला आहे माझा. तर ते मला सांगत होते की तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट करा. त्याचबरोबर आपण जे काय बोलतात हेअर कलर वापरतो ना मेहंदी वगैरे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मेहंदी वगैरे नका वापरू, त्याने ना एक कोट चढतो केसांवरती आणि आपल्याला असं वाटतं की बापरे मेहंदी लावली की आपले केस छान वाढतात, पण ते केस डॅमेज होत चालतात. त्यांनी मला काय केलं की माझ्या केसांवरचं त्यांनी लेअर काढून दाखवला मेहंदीचा, पूर्ण अशी पावडर अजून पण म्हणजे आता मी मेहंदी लावून जवळपास 2-3 महिने झाले, तोपर्यंत माझ्या केसांवरती ती लेअर होती. तर त्यांनी मला व्यवस्थित काढून दाखवली. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट करा. फायनली हेअर कट केलेलं आहे माझं. खूप दिवसांपासून चाललं होतं 1-1.5 वर्षापासून की मला छान हेअर कट करायचं आहे एकदम मस्त. तर फायनली केलेलं आहे. आता मी जात आहे डीमार्टला आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे. आणि माझं असं फिरणं फक्त हे आल्यावरच असं, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी आधीच हे करून ठेवते की मला काय करायचं आहे. फायनली खूप दिवसांची माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आय एम सो हॅप्पी, कारण माझं हेअर कट पण मस्त झालेलं आहे.
कारण आपण एखाद्या नवीन पार्लरमध्ये गेलो ना की आपल्याला टेन्शन असतं की बाबा चांगलं होईल की नाही, लेन जास्त होणार तर नाही ना कट. पण सगळं ओके झालेलं आहे, एकदम मस्त. थँक्यू सो मच. यांना झोप यायला लागली होती. तर आता आम्ही जात आहोत DMartला. आता मी DMartला आलोय. बघूयात आता आज जाणार आहोत. 4:30 वाजले तरी किती ऊन आहे. तर चला मी तुम्हाला DMart दाखवते, आपल्या अहिल्यानगरचं DMart. आता अगोदर आम्ही इथे बॅग जमा करतो आणि मग जातो. बॅग जमा करतात का घेऊन जायला लावतात काय माहिती. गर्दी भरपूर. इकडून जायचं का? हा घ्या, पोहे घ्या. हे कितीच आहे? सेम आहे का प्राईस? घ्या. हा त्याच्यामुळेच नाही तर मी नसतं घेतलं. मखाने घ्यायची तारशूला. तुम्ही हे घेतले होते ना आधी? अरे एवढे महाग कसं काय? 240 रुपये, 175 रुपयाला आहे. इथे कितीला आहे? तिकडं कितीला घेतलेले? इथे कितीला आहे? उडीद डाळ माखाने बघा बरं. किती ग्रॅम आहे? कितीच आहे? मागच्या वेळेस मी 128 रुपयाची 100 ग्रॅम. ते 6 पॅकेट होते. अर्धा किलो होतील ना? 200 ग्रॅमचंच आहे ना ते पॅकेट? 2 घ्या. हा घ्या ना. कुठे तूप आहे इथं. इकडंच असणार रे रवा. इकडं फुटलेले पॅकेट बघून घ्या. एक किलोचं नाही का ते? 5 किलो. इथे 1 किलोचं सेमच आहे. त्याला खेळणी घ्यायचे. हा टॉवेल किती सॉफ्ट आहे. तिकडे तिकडे
हे बघा त्या दिवशी त्या बॉलच्या मागे लागला होता त्याच्या. हे पाहे त्याची हवा जाईल ना पण. हा हे बघा हे जात असतं त्याची हवा. तिकडे सगळे खेळणीच आहे. ते बबल सोडवायचंय. ही तर गाडी आहे. फ्रूट्स आणखी ते पण घेऊ. हे खोला. वाव मस्त कलर आहे. कोणता घ्यायचा? हा का? हा ह्या दोन्हींमध्ये तो मुलींचा आहे पण हा पिंक कलर. पर्पल पण चांगला आहे मग. पर्पल पिंक छान आहे. तुम्हाला जी आवडती ती घ्या. कलर तोच घ्यायचा का बॉलचा? तोच छान आहे. आणखी काय घ्यायचं? इकडून आहे. आता आम्ही आशूसाठी छोटेसे ड्रेस बघणार आहे. टी शर्ट. त्याला शूज पण घ्यायला पाहिजेत यार, पण त्याच्या मापाचे असले पाहिजेत. भेटतील कदाचित. शर्ट पॅन्ट मस्त आहेत. ऑनलाईन मला असं वाटतं 5,600. ऑनलाईन स्वस्त भेटते मला असं वाटतं याच्यापेक्षा. 3 सेट आहेत. स्कायबॅगच्या अशाच 6,000पर्यंत. 5,999. बॉटल प्लास्टिकच्या आहेत का फक्त? ही बॉटल आहे का काय हे? त्याला डब्बा पण घ्यायचा एक मिल्टन सारखा असं व्यवस्थित. ही बघा येईल ना काही त्याने. त्याला सगळ्याला नाही, छोटे बेबी क्यूट आहे. मस्त कलर पण किती छान आहे. कितीची आहे? 199. कलर्स मस्त आहे सगळे.
तीन कलर आहेत. ब्ल्यू, हा तो एक आर्मी कलर सारखा आहे तो ग्रीन. हे तिन्ही सोबत ठेवा. ही पिंक तर नाहीच. ती ऑरेंज आणि ती नाही, ही वाली. तोच कलर छान आहे. दुसरे नाही आहेत जे त्याला पिता येतील लहान बाळांच्या अशा. ही बघा, ही पण एक आहे. हा काय म्हटलंय? भरलेली असल्या फुटण तिकडं आहेत का आणखी? त्याला आहे का खोलायला? त्याला नाही पिता ना, त्या स्टोन मोठे. पहिला आहे ना घरी. ही अशी नाही, दुसरी आहे. अरे मी ते हे आणायला गेले होते, तेच नाही आणलं. मला ते रबर पॅन्ट घ्यायचे होते. क्यूट आहे. हे घ्यायचे होते मला. चलो बिल करायला आता भरपूर गर्दी झाली. बॉटल आहे का? हा नको. बिस्किट वगैरे घ्यायचे हातच नाही. आता बिलिंगला भरपूर गर्दी झाली आहे. इथे एकदम छान छान अशा छोट्या छोट्या प्लेट आहेत. मला त्या घेऊ वाटतात, पण आता मी त्या घेणार नाहीये. मी जेव्हा तिकडे सोबत जाईल ना, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग करणार आहे. तिकडे एकदम मस्त छोट्या छोट्या बाउल आणि प्लेट्स. आम्ही बिलिंग करतोय. भरपूर गर्दी बघू शकता बिलिंगसाठी सगळीकडं. आता आम्ही भरपूर शॉपिंग केली आहे. काय शॉपिंग केली हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी, कारण आरशू तर काही रडत नाही आहे, पण आता घरी जाऊन बाकीचे पण कामं आहेत. तर आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट. कोण हे? डुगू, ए डुगू, तुला काय आमची गरजच नाही काय? असंच करतोय, असंच करतोय. तो माझ्याकडे नजर नाही लावणार. ऐक किती झेप घेतली असती का नसती त्यांनी. त्याला फक्त कळलंय. अगं तो असंच करतो. हसलाय गे पाहिलं सुद्धा नाही. नाही ग, तुम्हाला घरी असंच करतो. नाही बघत नाही. तुझ्या का नाही त्याच्या भावांक बघत. अगं तो घरी असंच करतो बाई मला.